नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा यामधील काही सराव पेपर. तर आत्तापर्यंत आपण 3 सराव पेपर आपले झालेले आहेत. चौथा प्रश्नसंच आपला सुरू आहे बघा. चला तर बघू. सराव प्रश्न क्रमांक किंवा प्रश्नपत्रिका संच चौथा आहे बघा. त्यामधील विभाग 1 मधला आहे मराठी आणि गणित या विषयाचे आपण स्पष्टीकरण आज पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे बघा मराठीचा. 1 ते 13 प्रश्न आहेत. त्यामधील 1 व 2 साठी सूचना दिलेल्या आहे, उत्तरे दिलेले असतात. तर तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलेलं असेलच की मराठी पेपरला आपल्याला सुरुवातीला उत्तरं देतात आणि त्यावरून आपल्याला 2 प्रश्न दिलेले असतात. त्यातले आपल्याला उत्तरं शोधून व्यवस्थित लिहायचे असतात. बघा, पहिला आपण काय करायचं आहे, उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे. इथं तसं सांगितलेलं आहे की खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरं पर्यायातून निवडा. तर उतारा व्यवस्थित वाचला तर तुम्हाला लगेच उत्तरं मिळणार आहेत. न वाचता तुम्ही जर शोधायला गेला उत्तरं तर तुम्हाला वेळ लागणार. त्यामुळे पहिला उतारा वाचून घ्यायचा आणि मग उत्तरं शोधायची. चला तर बघू, मी उतारा वाचलेला आहे बघा. पहिला प्रश्न बघू आपण आधी. वरील उतारात शेतकऱ्याला काय म्हटले आहे बघा. काय म्हटले बघा. शेतकरी हा आपल्याला शेतकऱ्याविषयी सगळी माहिती दिलेली आहे. तर शेवटचं वाक्य बघा, शेतकरी हाच आपला अन्नदाता आहे. म्हणजेच काय, शेतकऱ्याला काय म्हटलेलं आहे, शेतकरी, कष्टकरी, अन्नदाता का कारखानदार. तर अन्नदाता म्हटलेलं आहे म्हणून आपला तिसरा ऑप्शन बरोबर येणार आहे. दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी शेतकरी पिकवत नसलेली वस्तू कोणती. आता शेतकरी काय पिकवू शकतो बघा, इथं दिलेलं आहे. तो काय काय पिकवतो तो. त्यावरूनच लक्षात येते की अन्नधान्य, भाजीपाला हे या वस्तू तो पिकवतो. आता इथं दिलेलं काय आहे बघा, ऊस, अन्नधान्य, भाजीपाला. ऊस देखील तो पिकवतो, अन्नधान्य पिकवतो, भाजीपाला पिकवतो. पण सायकल ही पिकवण्यासारखी गोष्ट आहे का बघा. म्हणून ते चौथा ऑप्शन आपला येणार आहे तो सायकल. तिसरा प्रश्न आहे, आयत्या बिळात डॅश डॅश. रिकाम्या जागी योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा म्हणतात. आपल्याला बऱ्याच वेळा ही लक्षात आलेली असेल, घरी देखील कोणीही तुमच्या वापरत असेल, आयत्या बिळात नागोबा. म्हणजेच काय, जे काही तयार असं त्याच्यावर जो झडप घालतो तो आयतं त्याला मिळतं असं म्हणतो आपण. म्हणून आयत्या बिळात नागोबा हा शब्द आपल्याला योग्य असणार आहे तिथं. चौथा प्रश्न आहे, तुझे नाव काय. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. तर तुझे नाव काय असं म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं, आपण एखाद्याला विचारतो तेव्हा काय विचारत असतो की त्याला तो प्रश्न विचारत असतो, तुझे नाव काय. म्हणून तिथं काय येणार चिन्ह, हे प्रश्नचिन्हाचं इथंच दिलं आहे बघा. शेवटी वाक्याच्या कोणते विरामचिन्ह येईल. ज्या विद्यार्थ्याला लगेच लक्षात येईल त्यालाच समजेल. इथंच चिन्ह हे दिलेलं आहे, हे चिन्ह आपलं आहे प्रश्नचिन्ह. दुसरा ऑप्शन आहे मात्र आपला तो द्यायचा आहे आपण. पाचवा आहे, एकवचन व अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा म्हटले. योग्य जोडी काढायची आपल्याला. नंदी, नद्या असे हे चुकीचं आहे बघा. मन, माना हे पण होऊ शकत नाही. सुई, दोरा हा जोड शब्द झाला. मत आणि मते बघा, एक मत अनेक मते असतात. त्यामुळे चौथा ऑप्शन आपला एक वचन आणि अनेक वचन योग्य जोडी आहे. 6वा बघा, राणी हुशार मुलगी आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा म्हटले. विशेषण म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीबद्दल सांगणारं जास्त माहिती सांगतं तो शब्द असतो किंवा एक त्याचा गुण असतो. तर आता राणी हुशार मुलगी आहे. राणी कशी आहे, हुशार आहे. हुशार या शब्दानं तिचं काय झालं आहे, जास्त तिची ओळख पटलेली आहे आपल्याला. त्यामुळं राणी हे नाम झालं. हुशार हे आपल्याला काय असणार आहे, विशेषण असणार आहे. दुसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार बघा. 7वा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण. पहिल्या महिला शिक्षिका कोण, सावित्रीबाई फुले. पहिलाच ऑप्शन आहे तोच आपला बरोबर आहे. फतिमा शेख, बहिणाबाई, यापैकी बहिणाबाई ह्या कवयित्री आहेत पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांच्यामुळं आपण आत्ता ह्या क्षणापर्यंत तरी आपण व्यवस्थित शिक्षण घेतो आहे. याच ज्या आहेत सावित्रीबाई फुले, त्यांनी जे शिक्षण महत्त्वाचं सांगितलं होतं. शिक्षण घेण्यासाठी त्यांनी दंड पण केला होता की प्रत्येक मुलीनं शिकलं पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. म्हणून पहिल्या महिला शिक्षिका म्हणून आपण सावित्रीबाई फुले यांना ओळखतो. चला तर विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 8वा व 9व्यासाठी सूचना आहे. हा संवाद दिलेला आहे बघा इथंपर्यंत. तो संवादावरून खालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायचे आहेत. तर संवाद मी वाचलेला आहे, तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आणि मगच उत्तरं शोधायची आहेत. 8वा प्रश्न काय आहे बघा, आजोबांचा तोल का गेला म्हटले. तर आजोबा कुठे गेले होते, आजोबा बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडले होते. तेव्हाच पाऊस आला आणि रस्त्यावर थोडा चिखल झाला होता, त्यामुळे आजोबांचा तोल गेला. तर काय आहे बघा,
पहिला ऑप्शन आहे फिरायला गेल्यामुळे, दुसरा चक्कर आल्यामुळे, धक्का लागल्याने आणि पाय घसरल्यामुळे. तर आजोबा फिरायला गेल्यानंतर त्यांचा तोल गेला आहे म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 9वा प्रश्न आहे, वरील संवाद कोठे घडला असावा. कोठे घडला आहे बघा, इथं सांगितलेलंच आहे आपल्याला, अरे बाळा मी फिरण्यासाठी बाहेर पडलो आणि पाऊस पडला, रस्त्यावर थोडा चिखल झाल्यामुळे. म्हणजेच कुठं रस्त्यावर झालेलं आहे हे सगळं, म्हणून उत्तर काय येणार आहे आपलं 9व्या प्रश्नाचं रस्त्यावर. बघा तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 10वा प्रश्न आहे, काळस या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते म्हणले. आता काळस यापासून आपल्याला शब्द पहिला तयार करायचा आहे जो अर्थपूर्ण होईल. आता बघा स काळ असा शब्द तयार होतो, अर्थपूर्ण शब्द झालेला आहे आपला स काळ. मग आता काय म्हणले, मधलं अक्षर स आणि ळ शेवटचं पहिलं आणि शेवटचं अक्षर आहे, मधलं अक्षर आपलं काय येतं, म्हणून तिसरा ऑप्शन आपलं बरोबर येणार आहे. 11वा बघा, खालीलपैकी डरावणे कोणाचे. बेडकाचे डरावणे असते, आपल्याला माहीतच आहे. कबुतराचे ते गुटरगू असा किंवा गु गु असा आवाज येतो. पोपटाचं कसं विठविटू असा आवाज, आपल्याला माहीत आहे. घुबडाचे हे असतं आपल्याला घुम घुम असं करण्यासारखा आवाज त्याचा घुबडाचा असतो. मग डरावणे कोणाचे असतं, बेडकाचं. बेडूक डराव डराव असा ओरडतो म्हणून. 12वा प्रश्न आहे, माकडाचा खेळ करणारा कोण. जादूगार कोण असतो, जादू करणारा जादूगार असतो. दरवेशी हा स्वलांचा खेळ खेळणारा त्याला दरवेशी म्हणतात. मदार हा नसतो पण मदारी, माकडाचा खेळ करणारा मदारी असतो, म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 13वा प्रश्न बघा, माय या शब्दाला जोडून येणारा जोडशब्द कोणता. काही थोडे तुम्हाला जोडशब्द माहीत असणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनो. तर मायला आपण काय म्हणतो की जोडशब्द म्हणजे काय, तो एकच शब्द तयार होतो, फक्त आपण त्याला काय एकच शब्द असतो, पण दुसऱ्या अर्थाने आपण विचार केला तर आपल्याला त्या शब्दामध्ये 2 शब्द तयार झालेले दिसतात. जसे माय माऊली, आता आपला जोड शब्द काय झालेला आहे, माय माऊली. हा ऑप्शन आपला बरोबर आहे, पण माय माऊली हा एक शब्द तयार झाला, पण आपण जर तसे बघितले तर माय आणि माऊली हे 2 शब्द तयार होतं. म्हणजे 2 शब्दापासून एक शब्द तयार होतो, त्याला जोडशब्द म्हणतात. आणखी जोडशब्द कसे, आता शब्दातील म्हणजे ब आणि द हे जोडलेले आहेत, याला देखील आपण जोडशब्द म्हणतो. ते वेगळे जोडशब्द आणि हे वेगळे जोडशब्द, त्यामुळे आपला पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे. तर आता आपला मराठी विभाग झालेला आहे बघा. आता दुसरा विभाग आहे आपला गणितचा. प्रश्न क्रमांक 14 ते 38 आहेत. चला तर बघू 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7ची स्थानिक किंमत विषम संख्या येईल म्हटले. स्थानिक किंमत विषम संख्या पाहिजे आपल्याला. 7 अंक बघा, प्रत्येक संख्येमध्ये ऑप्शनमध्ये 7 अंक आहे, पण त्यांची स्थानिक किंमत पहिला काढू आपण. आता इथं 7 आहे, 7 हा दशक स्थानी आहे, मग 7ची स्थानिक किंमत काय येणार, 70 येणार. 70च्या ठिकाणी आपल्याला 0 येतं एकक स्थानी. 0 आलं म्हणजे ही समसंख्या झाली, 7 याची समसंख्या झाली. आता इथं 7 बघा एकक स्थानी आहे, एकक स्थानी असणाऱ्या संख्येची किंमत तीच असते, म्हणजे इथं आपल्याला 7च मिळतं. म्हणजे आपल्याला विषम संख्या काढायला सांगितली आहे, इथं 7 हे आपल्याला उत्तर मिळून गेलेलं आहे. तर देखील पुढचे ऑप्शन बघू आपण. तिसऱ्यामध्ये पण बघा 7 दशक स्थानी आहे, 70 येतं, म्हणजेच काय तिथं देखील समसंख्या झाली. इथं देखील दशक स्थानी आहे, त्याची देखील समसंख्या तयार होणार. फक्त दुसऱ्या ऑप्शनमध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत 7च राहणार, पण ती विषम संख्या देखील आहे म्हणून 17 येणार बघा. 15वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून लहान संख्या निवडा म्हटले. लहान संख्या बघायचे, 2 दशक 7 एकक, 4 दशक 9 एकक, 2 दशक 3 एकक, 3 दशक 5 एकक. आता याच्यावरून आपल्याला संख्या तयार करता येतील. 27 आणि 49, 23 आणि 35 ह्या संख्या याच्यापासून तयार होतात. तर याच्यातली लहान संख्या शोधायची आहे. तर 27पेक्षा लहान म्हटलं तर 23 ही संख्या आपली आहे बघा, म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 16वा बघा, 47 अधिक 15 बरोबर किती म्हटले. उभी मांडणी करायची आहे. 47 अधिक 15, मी आता इथं तोंडी सांगते बघा. 7 5 12, हातच्या 1 आला आणि 4 आणि 1 5 आणि 1 6, म्हणजे 62 उत्तर येतं याचं. तुम्ही उभ्या मांडणीने केला तरी तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल, तिसरा ऑप्शन. 17वा प्रश्न बघा, 4 आणि इथं स्टार दिलेला आहे. या संख्येचे वाचन म्हणजे ही 2 अंकी संख्या आहे, या संख्येचे वाचन 47 असे करण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येईल म्हटले. आता इथं दुसरा अंक घालायचा आहे आपल्याला, म्हणजे तिथं 47 आपल्याला तर लगेच दिलेलं आहे, इथं खाली ऑप्शन दिलेले आहेत, त्यावरून देखील तुम्ही ओळखू शकता. आता इथं बघा 4 आणि इथं 4 दशक स्थानी असणारी संख्या ही एकच आहे, लगेच तुम्हाला उत्तर मिळतं. तरी देखील बघा
इथं 7 आहे का बघायचं. 47 म्हणजे 4 आणि 7 हे 2 अंक असले पाहिजेत. त्यानुसार आपल्याला 47 ही संख्या तयार झालेली मिळणार आहे. म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार बघा. 18 बघा. 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे 5 4 वेळा अधिक केलेले आहे. म्हणजेच 5 गुणिले चौकट, तर चौकटच्या ठिकाणी कोणती संख्या येईल म्हटले. मग यांची बेरीज पहिला करू. 5, 10, 15 आणि 20 म्हणजे ह्या 5ची बेरीज 20 येतं. म्हणजेच 5 बेरीज केल्यानंतर 5 हे 4 वेळा लिहिल्यानंतर आपल्याला 20 संख्या मिळते. मग 5 गुणुले किती करायला पाहिजे, म्हणजे 20 हे 5च्या टेबलमध्ये आहे का बघायचं. आधी असेल तर आपल्याला मग तिथं संख्या लिहायची. असं देखील करू शकता किंवा 5च्या ठिकाणी हे खालचे ऑप्शन टाकायचे. 5 गुणुले 5 केलं तर 25 येतं. पण आपली बेरीज तर 20 आलेली आहे, म्हणून 5 गुणुले 4 करून बघा. 5 20 येतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा येणार आहे. 19वा प्रश्न आहे बघा. सुजाताजवळ 87 रुपये आहेत. आईने तिला 12 रुपये दिले तर तिच्याकडे एकूण किती रुपये झाले. एकूण करायचे म्हणजे काय, बेरीज करायची. तर इथं मी तोंडी करते बघा. 7 आणि एकक स्थानच्या अंकाची बेरीज करते. 7 आणि 2 9, 8 आणि 1 9 म्हणजे 99. ऑप्शन पहिलाच आहे, ते आपलं उत्तर असणार आहे. सुजाताजवळ एकूण 99 रुपये असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा 20वा. 45, 67, 58, 34 आणि 30 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या मध्यभागी कोणती संख्या येईल म्हटले. आपण काय करायचं आहे, पहिला उतरत्या क्रमाने संख्या लिहून घेऊ बघा. 45, 67 उतरता क्रम म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला मोठी संख्या घ्यायची. आता ह्याच्यात मोठी संख्या कोणती आहे बघा, 67 आहे. त्याच्यानंतर लहान कोणती बघा, 58, त्याच्यानंतर लहान 45 आणि त्याच्यानंतर 34 आणि 30. आता हा झाला माझा उतरता क्रम. पहिला काय केला मी, उतरता क्रम लावून घेतला. आता मध्यभागी कोणती संख्या आली बघा, इकडं 2 आणि ह्या 2 सोडल्या तर मध्यभागी राहते फक्त 45. 45 उत्तर कुठं आहे बघा, पहिलाच ऑप्शन आहे आपला 45, ते उत्तर बरोबर येणार आहे. 21वा प्रश्न आहे 7 आणि 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहान संख्या. आता एकदाच वापरून म्हणजे काय करायचं, 7 आणि 5 पासून कोणतीच संख्या तयार होणार, 75 एक होते आणि 57 होते, म्हणजे उलटून धरलं तर 57 होते. पण आपल्याला लहान संख्या काढायची आहे. ही झाली मोठी आणि ही झाली लहान, म्हणजे 57 ही ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा, ती आपलं उत्तर बरोबर येणार आहे. 22वा प्रश्न आहे 15च्या पुढील चौथी समसंख्या कोणती. आता 15 ही विषम संख्या आहे, समसंख्या काढायच्या आहेत. मग त्याच्या पुढची काढायची म्हणून आपण काय करणार, 15च्या पुढं बघा 16 येतं, 16 नंतर 17 सोडायची, 18 येतं, 18 नंतर 19 सोडायची, 20 येतं, 20 नंतर 21 सोडायची, 22 येतं. म्हणजे चौथी काढायला सांगितली आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. चौथी कोणती संख्या आली आपली, 22 आली. म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर 22 आलेलं आहे, पण ऑप्शन क्रमांक चौथा आहे, तो बरोबर येणार आहे. 23वा प्रश्न बघा, 5 आणि इथं स्टार दिलेलं आहे, अधिक 36 केले, उत्तर 88 दिलेलं आहे. या उदाहरणात स्टारच्या जागी कोणती संख्या येईल म्हटले. म्हणजे इथं स्टारच्या ठिकाणी आपण ह्या ऑप्शनमधले प्रत्येक ऑप्शन तिथं घालून बघायचं किंवा संख्या ती ठेवून बघायची आणि त्याचं उत्तर इथं मात्र 8 आलं पाहिजे. मग आपल्याला एक संख्या मिळालेली आहे 6, तर 6मध्ये किती मिळवल्यानंतर 8 उत्तर येतं, 6मध्ये 2 मिळवावं लागतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिल्यामध्ये आहे 2. हा 2 अंक इथं ठेवायचा आणि त्याची बेरीज करायची, उत्तर आपल्याला 8 मिळतं. आणि पुढचं 5 अधिक 3 8 हे बरोबर आहे. फक्त स्टारच्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवावं लागणार, जो पहिला ऑप्शन आहे बघा. 24वा प्रश्न आहे 100मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर 40 येईल. आता काय करायचं, ह्या 100मधून खालचे ऑप्शन वजा करून बघायचे. म्हणजे काय करायचं, 100मधून 45 करायचं वजा, 70 वजा करायचं, 100मधून 60 वजा केल्यानंतर उत्तर 40 येतं. तुम्ही करून बघा विद्यार्थ्यांनो, 100 वजा 60 या पद्धतीनं करायचं आणि मग उत्तर आपलं 40 येतं बघा. तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 25वा प्रश्न आहे शेजारील दिलेल्या आकृतीचे नाव काय. चौरस, आयत, त्रिकोण, वर्तुळ. आता हा चौरस आयतासारखा तुम्हाला दिसतो, पण ह्याच्यापेक्षा छोटा, इथून जर रेष मारला तर त्याचे चौरस हा आकार होतो. हा आपल्याला आयत दिसतो कारण की जरासा मोठा आहे. ह्या 2 समोरासमोरील बाजू समान आहेत आणि ही मोठी लांब जी दिसते त्यात समोरासमोरील बाजू समान आहेत. चौरसाच्या चारही बाजू समान असतात, आपल्याला इथं वेगवेगळ्या दिसतात समोरासमोरील, म्हणून तो तिसरा ऑप्शन आयत हा असणार आहे. 26वा बघा, खालीलपैकी चुकीचा गुणाकार कोणता म्हटले. चुकीचा काढायचा आहे. 7 गुणिले 4 बघा, 7 चौक 28 येतं, पण इथं आपल्याला 24 दिलेलं आहे. पहिलंच उत्तर मिळालेलं आहे आपल्याला, तो चुकीचाच आहे. तरी देखील पुढचे बघू बघा, 4 0 0 हा बरोबर आहे, 5 त्रिक 15 हा पण बरोबर आहे, 4 25 हा पण बरोबर आहे. फक्त चुकीचा आपला पहिला ऑप्शन आहे. 27वा प्रश्न बघा, 74 वजा 44 बरोबर किती.
उभी मांडणीनं करायचं किंवा मी जसं करते एकक स्थानाचा पहिली वजाबाकी नंतर दशक स्थानाची. तर 4मधून 4 गेले राहिले 0 आणि 7मधून 4 गेले राहिले 3 म्हणजे 30 उत्तर आलं. तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार. 28वा प्रश्न आहे बघा. 9 फुलांचा एक हार याप्रमाणे 3 हार बनवण्यासाठी एकूण किती फुले लागतील म्हणले. एकूण नाही पण किती लागते असं विचारले. आता एक हार बनवण्यासाठी 9 फुले लागतात. असे 3 हार बनवायचे आहेत म्हणजेच काय एकाची किंमत देऊन जास्तची दिली. अशा वेळेस आपण काय करतो, आपण BDSच्या परीक्षेमध्ये शिकलेलोच आहोत की एकाची किंमत देऊन जास्तची काढताना आपण गुणाकार करतो. म्हणून 9 गुणुले 3 करायचं आहे. 9 त्रिक 27. चौथा ऑप्शन आहे बघा तो बरोबर येणार आहे. 29वा प्रश्न आहे. डॅश डॅश मिमी बरोबर 1 सेमी. आता सेमीचं हे लहान रूप मिमी आहे. जसं मी सांगते बघा 1 मीटर बरोबर 100 सेमी असतात. आता मीटर हे काय झालं मोठं रूप झालं किंवा मोठं एकक झालं. त्याचं लहान एकक सेमी असतं आणि सेमीपेक्षा लहान एकक म्हटलं तर मिमी असतं. तर किती मिमी बरोबर 1 सेमी असतं. तर पहिला ऑप्शन आहे बघा 10 मिमी बरोबर 1 सेमी असतं. त्यामुळं पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. तिसरा प्रश्न आहे बघा. 600 ग्रॅम अधिक 400 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. आपल्याला काय विचारले विद्यार्थ्यांनो पहिला बघायचं इथं किलोग्रॅम आहे का ग्रॅम आहे. कारण इथं ग्रॅम दिले. उत्तर आपलं यांची बेरीज केल्यानंतर उत्तर आपलं काय येतं 600 अधिक 400 केले तर आपलं 1000 ग्रॅम म्हणजे ह्याचं उत्तर 1000 ग्रॅम येतं. पण विद्यार्थ्यांनो आपल्याला किलोग्रॅममध्ये उत्तर काढायचं आहे. तुमचं 1000 येणार म्हणून पहिला ऑप्शन लिहायचा नाही. कारण का किलोग्राममध्ये काढायचं आहे म्हणजे 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम असतं. तुम्ही जर इथं 1000 किलोग्रॅम लिहिला तर 1000 किलोग्रॅम म्हणजे आणि 1000 येतं. म्हणजे 1000 गुणुले 1000 केलं तर खूप मोठं उत्तर होऊन जातं ते. तेव्हा आपण काय करायचं 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्रॅम असतं म्हणून चौथा ऑप्शन द्यायचा आहे. इथं किलोग्राम विचारले म्हणजे 1 किलो हे उत्तर आलेलं आहे आपलं. म्हणजेच काय उत्तर 1000 आलेलं आहे पण किलोग्राममध्ये मोजताना आपण 1 किलो म्हणतो त्याला. म्हणून तो ऑप्शन बरोबर येणार चौथा. प्रश्न 31 व 32साठी सूचना आहे बघा. चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा म्हटले. बघा काय आहेत हे असं चित्ररूप दिलेलं आहे. याच्यानुसार आपल्याला उत्तरं शोधायची आहेत बघा. 31वा प्रश्न बघू आपण. कबड्डी व लंगडी खेळणाऱ्या मुलांची संख्या किती आहे. आता कबड्डी इथं खेळ दिलेले आहेत. ही आवडणारी मुले आहेत. आता काय म्हटलं आहे कबड्डी आणि लंगडी यांची संख्या किती आहे मोजायची. आपण इथं मोजू बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ह्या दोन्हींची मिळून एकूण संख्या किती झाली 15. जो चौथा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 32वा प्रश्न बघा. लंगडी खेळणाऱ्या मुलांची संख्या खो खो खेळणाऱ्या मुलांच्यापेक्षा किती जास्त आहे. तर लंगडी खेळणारी मुले कुठं आहेत इथं आहेत. यांच्यापेक्षा ही कितीने जास्त आहेत म्हटले. तर बघू पहिला 1 2 3 4 5 6 7 8 लंगडी खेळणारी मुले तर 8 आहेत. खो खो खेळणारी मुले 5 आहेत. म्हणजे कितीने जास्त झालं तर लंगडी खेळणाऱ्यांमध्ये 3 विद्यार्थी जास्त आहेत किंवा 3 मुले जास्त आहेत. म्हणून आपण पहिला ऑप्शन आहे बघा 3ने जास्त असं म्हणू शकतो. तो बरोबर येणार आहे. 33वा प्रश्न आहे बघा. एका सर्वसाधारण वर्षात डॅश डॅश दिवस असतात. तर किती दिवस असतात. मागच्या देखील पेपरमध्ये आपल्याला झालेला आहे बघा प्रश्न. तेव्हा विचारलं होतं एका वर्षात. इथं सर्वसाधारण वर्षात शब्द वेगवेगळे वापरले आहेत. तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे एका वर्षात आणि सर्वसाधारण वर्ष म्हणजेच साधे वर्ष त्याच्यात 365 दिवस असतात. तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 34वा बघा. खालीलपैकी कोणत्या महिन्यात स्वातंत्र्य दिन येतो. आपल्याला माहीतच आहे 15 ऑगस्ट तारीख विसरायची नाही आणि 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन असतो. तर कोणत्या महिन्यात विचारले म्हणून पहिला ऑप्शन आहे बघा तो ऑगस्ट हा येणार आहे. 35वा प्रश्न आहे. या नोटा दिलेल्या आहेत बघा 50 वजा 10 करायचं आहे बरोबर किती. म्हणजे खाली नोटांचे ऑप्शन दिलेत आपल्याला नोटाच करायचे. पहिला वजाबाकी करायची 50 वजा 10 केलं तर विद्यार्थ्यांनो 40 हे उत्तर येतं आपलं. मग 40साठी आपल्याला नोटा 2 पाहिजेत. ज्या कुठं आहेत बघा. पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिसत नाही सरळ हा इथं 10 आहे दिसतं एवढं. दुसऱ्या ऑप्शनमध्ये 20 आणि 20 दिसतं बघा म्हणजे 40 20 अधिक 20 40 आपलं होतं. इथं 10 आणि 10 तिसऱ्या ऑप्शनमध्ये म्हणजे याचं उत्तर 20 आहे आणि इथं 20 आणि 10 आहे म्हणजे याचं उत्तर 30 आहे. पण आपलं उत्तर 40 आलेलं आहे म्हणजे दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे 2 नोटा असणार आहेत त्या 40 उत्तर बघा दुसरा बरोबर येणार आहे. 36वा बघा. रेष दिलेले आहे या आकृतीचे नाव पर्यायातून शोधा. तर पहिला ऑप्शन आहे रेषा. रेषा म्हणजे काय तर इथं दिसतं बघा एक्झाम्पल तुम्हाला दाखवते. याला आपण रेषा म्हणतो. इथे तर आपल्याला एका साईडला ॲरो दिलेला आहे. मग त्याला आपण काय म्हणू
किरण, रेषाखंड का बिंदू? बिंदू म्हणजे छोटासा डॉट असतो आता पूर्णविरामसारखा. रेषाखंड म्हटलं तर दोन्ही साईडला काय असणार आहे? डॉट असणार आहे, त्याला रेषाखंड म्हणतो. आणि किरण म्हणजे काय? एका साईडला ॲरोसारखं टोक असतं त्याला, किंवा बाणासारखं टोक असतं त्याला किरण म्हणतात. तेव्हा लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, मी जे एवढं स्पष्टीकरण सांगितलं आहे ते लक्षात ठेवा. एका प्रश्नापाठोपाठ तुम्हाला चारीचं स्पष्टीकरण मिळून जातं. 37वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी दंडगोल कोणता? आता बघा, पहिली आकृती आहे ती इष्टिकाचित्तीची आहे, दुसरी आहे ती घनाची आहे, तिसरी आहे ते दंडगोल, आणि चौथी आहे ती आपली शंकू. उलटा दिलेला आहे पण शंकूची आकृती आहे. आपल्याला दंडगोल विचारलं आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 38वा प्रश्न आहे बघा, योग्य पर्याय निवडून आकृतिबंध पूर्ण करा. कसा आहे आकृतिबंध बघू. पहिल्या ह्याच्यात बघा 1 2 3 4 5 म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये 5 रेषा आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 4 आणि शेवटला 2 दिले, म्हणजे एक एक रेष कमी केलेली आहे. आपल्याला इथं 5 आहेत, इथं 4 आहेत म्हटल्यावर इथं काय असणार आहे? 3 रेषा पाहिजेत. आपल्याला कुठं रेषा ऑप्शन दिसतोय बघा, ह्या तिसरा दिसतो, दुसऱ्यात दिसतात पण ह्या तिरक्या रेषा आहेत. आपल्याला आकृतिबंधात सरळ उभ्या रेषा दिलेल्या आहेत म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, झालं बघा आपलं मराठी आणि गणित या विषयाचे स्पष्टीकरण झालेलं आहे. तर हे स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला विद्यार्थ्यांनो लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहता येतील. चला, धन्यवाद.